मेडिकल नाशिक येथील विजय महाजन, इंदोर येथील संजय महाजन, हंसराज महाजन आणि उषाताई यांचे वडील आमचे मामासाहेब स्वर्गीय विशाल सुखलाल महाजन यांचं गेल्या 24 तारखेला वयाच्या 85व्या वर्षी दुःखद असं निधन झालं. मामा म्हणजे अत्यंत गोड माणूस. माझे 2 नंबरचे मामा स्वर्गीय भीषण महादुमाडी जे SRP मध्ये होते, त्यांचे दिवसचे कंठस्थ मित्र. मामांनी आपल्या आयुष्यात गरिबी पण जवळून अनुभवली, पण शिक्षणाच्या जोरावर पुढे नोकरीला लागले. आरोग्य पर्यवेक्षक, मलेरिया डॉक्टर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा पंचक्रोशीत उमटवला. सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आमची नेहमी भेट व्हायची दर 30 तारखेला. आत्ताच्या सध्याच्या वयाच्या आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे येत नव्हते. जेव्हाही जात असतो तेव्हा त्यांची माझी भेट व्हायची. आपल्या परिवाराला, नात्यातल्या प्रत्येकाला प्रेम देणारा हा बाप होता. सहज प्रेम वाटणारा होता. खरतर आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाची शान होती. अनेक माणसं मला ज्येष्ठ नागरिक संघाला भेटली, त्यात मामाही होते. मामांसुद्धा माझा आधीपासून रिलेशन आहे. सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघामध्ये त्यांनी उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं. आयुष्य माणूस म्हणून छान जगले. आणि आमच्या मामी चंद्रभागाबाई त्यांच्या संसारातल्या अडीअडचणी असतील, गरिबी असेल, त्यांनीही त्याही काळामध्ये त्यांची साथ खंबीरपणे दिली. आणि मामा त्यांचं असं नेतृत्व होतं. मनात कुठलं अहंभाव नव्हता. समोरच्याला द्यायचं तर प्रेम द्यायचं, अशी ही व्यक्ती होती. आणि या परिवारावर मामा गेल्यानंतर दुःख कोसळलंय. ही कोकणी भरून निघण्यासारखी आहे. तरी त्यांच्या वाट्याला 85 वर्षाचं आयुष्य आलं. किमान 80 वर्ष माझा बाप जगलाच पाहिजे. कारण बापाचं नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व आयुष्यात विसरता येत नाही. आणि म्हणून आज पहिल्यांदा मी बापाला उद्देशून लिहिलेलं एक पत्र, एक आर्टिकल आपल्या समोर सादर करतोय. माझ्या लेखाचं नाव आहे बाप आनंदाची गुरुकिल्ली. बाप घराची प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेलणारा, सुखदुःखाला सामोरे जाणारा एक सच्चा माणूस असतो. स्वतःसाठी काही न मागणारा, घरातील प्रत्येकाला हवं ते भरून देणारा बाप सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्याचा धाक, दरारा, त्याचा कुटुंबावर असलेला जीवापाड प्रेम, त्याचा त्याग नजरेआड करून चालणार नाही. मानही कधी कधी माणसाला जगण्याचं तंत्र सांगून जातो. पोराला रागावल्यावर, बदलून काढल्यावर बाप देखील मी चुकलोय, मुलाशी असं वागायला नको होतं, असं स्वतःला दोष देत जगणारा बाप मला जगा वेगळा वाटतो. बाप म्हणजे खरं तर जीवन जगण्याची एक शाळाच. या शाळेत माणसातला खरा माणूस घडत असतो. संस्कार, विनम्रता, आपुलकी, विश्वास आदी अनेक गोष्टी बाप नावाची शाळा माणसाला शिकवत असते. आणि हो, तीच शाळा जिथं माणसाला खरी वेदना संवेदना करते. आपलं दुःख बाजूला ठेवत जगाला नेहमी हसवणारा, प्रेरणा देणारा हा बाप माणूस म्हणजे
आयुष्यभराची शिदोरी नाही का, ही शिदोरी आयुष्यभर संपूच नये असेच प्रत्येकाला वाटते. परंतु एक ना एक दिवस या बापालाही हे जग सोडून जावेसे लागते. जो जन्माला आला आहे त्याचा शेवट हा केव्हा तरी कधीतरी ठरलेला आहे. आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाला विश्रांती घ्यावीच लागणार. कर्तव्यनिष्ठ मुलगा लेख या ठिकाणी विस्तृतपणे सांगणार नाही. फक्त बाप हिमालयाची सावली यातल्या काही 4 आठवडी सांगेल. ही माझी कविता आहे, ऐकूया आपण. अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत असतो बाप. अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत असतो बाप. पोरांशिवाय कधीही घरी जेवत नसतो बाप. नवे कपडे पोरांना जुनेच कपडे घालत असतो बाप. घरी कुणी नसताना एकटाच स्वतःशी बोलत असतो बाप. 4 भिंतीच्या विश्वाला आकार देतो बाप. पोट भुकेले जरी ओठाने ढेकर देतो बाप. दुष्काळाच्या झडा सोसता नेहमी हसत असतो बाप. स्वतःसाठी जगणे नाही वादळ वारा झेलत असतो बाप. शेवटच्या कवितेकडे येतो. 800 घन अशी ही कविता आहे. कविता मोठी आहे. शेवटच्या कवितेकडे वरतो आणि थांबतो. माझा बाप भलेही कुणी रेखाटला असेल, म्हटलं असेल कुणी बाप तापट असतो, रागीट असतो, पण बापाच्या रागामागे माया असते, प्रेम असते. माया असते आणि प्रेमही असतं. शेवटच्या कडेवात माझ्या बापाची महती, माझ्या बापाचा प्रेरणादायी प्रवास. धाक दरारा दबदबा, धाक दरारा दबदबा, आतून कोमल असतो बाप. धाक दरारा दबदबा, आतून कोमल असतो बाप. कधी आकाश कधी प्रकाश, घराचा सुगंध असतो बाप. शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो बाप. शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो बाप. आईच्या मायेसारखाच, आईच्या मायेसारखाच महान असतो बाप, महान असतो बाप. अत्यंत कष्टप्रद जीवन वाटेला आलं असतानाही त्यातून सुखाचा मार्ग शोधणाऱ्या, आदर्शवत जीवन जगणाऱ्या आमच्या मामासाहेबांना मी प्रवीण महाजन, साप्ताहिक खानदेश वार्ता आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं मी त्यांच्या चरणी शब्द बोलत ठेवतो. आणि अजून मला 2 उत्तरकारांकडे जायचं आहे. त्या ठिकाणी मला माझा सहभाग नोंदवायचा आहे, चर्चेला जायचं आहे. तर आपली सर्वांची मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी मी निघतोय आता. येतो.